आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि प्रेरणादायी आहे. पंचायत समिती जळगाव यांच्या शिक्षण विभागामार्फत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व विविध साधनांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी होण्याची नवी संधी मिळणार आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील उपस्थित आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर भाप्रसे, शिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील, प्राचार्य डायट डॉक्टर अनिल झोपे, गट शिक्षणाधिकारी श्री अजित तडवी आणि गट विकास अधिकारी श्री चंद्रकांत बोडरे यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली आहे. आज काय सांगाल, दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आपल्या हस्ते करण्यात आलंय. इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी आपला सत्कार केला होता. हे बघा, शासनाच्या मार्फत जवळपास 300 जे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यामध्ये समग्र अभियान मार्फत असेल किंवा पंचायत समिती धरणगाव, पंचायत समिती जळगाव किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती हे जे प्रस्ताव पाठवत असतात त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केली जाते. असे 300 विद्यार्थी जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांना विविध साहित्य, कर्णयंत्र असेल, सायकल असेल, इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या देण्याचं काम शासनामार्फत करण्यात आलेलं आहे. शासनाने मागच्या काळामध्ये दिव्यांगांकरता जे महामंडळ स्थापन केलं आहे त्याच्यामार्फत बरेच उपक्रम राबवले जातात. पण या ठिकाणी आपण पाहिलं असेल की ज्या दिव्यांगांना मागच्या काळामध्ये 1500 रुपये दिले जात होते त्यांना 2500 रुपये देण्याचा निर्णयसुद्धा शासनाने घेतला आहे. हे प्रवाहामध्ये यावेत. यांना वर्षाची काही विद्यार्थ्यांना 6000 रुपये शिष्यवृत्ती मिळते, काहींना 2000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. ती डायरेक्ट DBTच्या मार्फत त्यांच्या अकाउंटवर जमा होत असते. तर हा विखुरलेला आणि दुर्लक्षित असलेला जवळ यावा, त्यांनी पुढं जावं आणि ज्यांना सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी स्पर्धा करावी, हाच शासनाचा याच्यामधला उद्देश आहे. जे शिक्षक इतके दिवस कंत्राटी पद्धतीने काम करत होते ते आता कुठेतरी त्यांना सरकारने कायम केलंय, आपण त्यासाठी पुढाकार घेतला होता, काय सांगा? ते आपलं कर्तव्यच आहे. लोकप्रतिनिधीचं कामच आहे की आपल्या या समाजामधला जो घटक आहे, मग शेतकरी आहे, शेतमजूर आहे, नोकरदार आहे, पगारदार आहे किंवा इतर जे घटक आहेत त्यांच्यामधल्या असलेल्या कमी असलेल्या उणीवा जे सरकार करत नाही त्याची वकिली करण्याकरताच लोक आम्हाला निवडून देतात आणि ते आपण कामच करायला पाहिजे. ते मग शेतकऱ्याचा असो, नोकरदाराचा असो किंवा अन्य माणसाचा असो. तर आम्हीसुद्धा या दिव्यांगांकरता आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारचे आदरणीय देवाभाऊ असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब, सुमित्राताई यांचे खूप आभार मानतो की त्यांनी यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेतल्यामुळे आज त्यांच्या जीवनाचा जो सगळ्यात मोठा जटिल प्रश्न आहे तो सुटलेला आहे.